1 वर्ष त्यांनी स्वतःहून सांगितलं की या वर्षीपासून तू टीम बघ. आज त्यांच्यामुळं कुठंतरी माझ्या बॅटीला पण बॉल लागतोय. त्याच्यामुळे त्यांचं मी खूप खूप अभिनंदन करेल सरांचं. आणि ती संधी दिली आणि त्याचबरोबर या स्पर्धेचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून देखील तुमची नियुक्ती करण्यात आली. पुढील प्रवास देखील असाच सुखकारक हो आणि अशाच मॅन ऑफ द मॅच वर्षभर तुम्हाला मिळत राहू ही शिवचरणी प्रार्थना. आपल्याबरोबर जोडले होते अशोक गायकवाड उर्फ दादा गायकवाड, जे मॅन ऑफ द मॅचचे मानकरी ठरले. विस्फोटक इनिंग त्यांची आपण पाहिली, परंतु इथे वेळ खर्च न करता आपण पुढच्या मॅचकडे, जो दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच सुरू होते, एका बाजूला आपण पाहतोय कानिपनाथ क्रिकेट क्लब पुरंदर आणि त्यांच्या विरोधात NB धनकवडी, दोन्ही संघांमधली चुरस दुसऱ्या फेरीतील. आणि या चुरशीची सुरुवात आमचे सहसमालोचक आपल्यापर्यंत घेऊन येतील. एका बाजूने असतील नरेश ढोमे सर आणि दुसऱ्या बाजूने असतील गोपी जाधव सर. ओ टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. ब्रेन्स बॅट अँड बाउंड्रीज द परफेक्ट कॉम्बिनेशन. प्रहार प्रीमियर लीग सीझन 13 मध्ये मॅचेसला सुरुवात इथे होते. दुसऱ्या फेरीचे सामने आज पुणे जिल्हा क्रिकेट नियामक मंडळाच्या पूल मध्ये आपण बघतोय आणि दुसऱ्या फेरीमध्ये गाठ पडते निलेश दादा भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशन धनकवडी विरुद्ध कानिफनाथ क्रिकेट क्लब पुरंदर. दोन तगड्या फौजा एकमेकांच्या विरोधात. तर सागर शिंदे, प्रचंड अनुभव आहे सागर शिंदेकडे, प्रचंड व्हेरिएशन आहे सागर शिंदेकडे. उंच आकाशामध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक तिथे, कॅच होईल. पहिल्या चेंडूवरती पहिला फलंदाज श्रीकांत खुणे. मोठा धक्का. पहिल्या चेंडूवरती चौकार होता, मात्र दुसऱ्या चेंडूवरचा हा पहिला विकेट आहे. निलेश दादा भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशन धनकवडी संघाला पहिला धक्का. पहिल्या बॉलवरती 4, दुसऱ्या बॉलवरती पलटवार, फलंदाज बाद. आदित्य मैदानामध्ये स्ट्राईक एंडला सलामीचा फलंदाज आदित्य बरोबर श्रीकांत. काय कॅच घेतलेला आहे तिथे सीमारेषेवरती. तिसरे पंच तपासतायत की कॅच व्हॅलिड आहे का. चेंडू हातात पकडल्यानंतर सीमारेषेला किंवा सीमारेषेच्या बाहेरच्या क्षेत्राला स्पर्श झालेला आहे का क्षेत्ररक्षकाचा तपासून बघितलं गेलेलं आहे आणि उत्तर अगदी क्रिस्टल क्लिअर आहे. फलंदाज इथे बाद होणार आहे. पहिला धक्का सागर शिंदेला पहिलं यश इथे मिळतंय आणि नवीन फलंदाज NB धनकवडी संघाचा मैदानामध्ये दाखल होईल. मैदानावरची दृश्य आपण बघतोय. स्पर्धेचे संस्थापक अध्यक्ष सचिन ढवळे, फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सचिन ढवळे, मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमीचे संस्थापक सचिन ढवळे, पब्लिकेशनचे संस्थापक आदरणीय सचिन ढवळे सर, सन्मान्य चंदूशेठ गोगावले सर, सन्मान्य सागरदादा भिंताडे, हे मान्यवर इथे सामन्याचा आस्वाद घेत आहेत. गेली 13 पर्व प्रहार प्रीमियर लीग वेगवेगळ्या प्रकारे पुढे येते. सुरुवातीला फक्त अकॅडमीच्या विद्यार्थ्यांसाठी या स्पर्धेचं आयोजन होतं. त्यानंतर हळूहळू पुढे ऑल इंडिया ओपन पूलला देखील सुरुवात झाली आणि सचिन ढवळे सरांची पुणे जिल्हा क्रिकेट नियामक मंडळाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर गेल्या वर्षीपासून आपण पुणे जिल्हा क्रिकेट नियामक मंडळाचा पूल देखील स्वतंत्रपणे बघतो, जिथे खेळाडूंना एंट्री फी नाहीये. सगळ्या खेळाडूंना टी शर्ट दिले जातात, कॅप दिली जाते. कुठली एंट्री फी खेळाडूंकडून घेतली जात नाही आणि बक्षिसं सुद्धा त्यांना भरपूर दिली जाणार आहेत. विकास राठोड मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. उंच फटका आहे, इथे गॅप निश्चित मिळणार आहे. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक मात्र नव्हता. तर पुढे 38 सर्कल मध्ये वाईडिश मिड ऑफ, वाईडिश मिड ऑनला क्षेत्ररक्षक फायदा उठवला. धावा मिळत आहे 4. उजव्याच्या बाहेर चेंडू होता, सरळ बॅटनं विकास राठोडनं चेंडूला दिशा दिली सीमारेषेच्या बाहेर. सुंदर फटका आपल्याला बघायला मिळतोय. अगदी क्लोज ऑफ व्ह्यू देखील खेळाडूचा बघायला मिळतो. फटका खेळल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन प्रेक्षकांना बघता येतात. माझ्या समवेत विनोद चोरगे सर जोडले जात आहेत. स्वागत आहे सर. पहिलं षटक सुरू आहे. विकासची बॅटिंग मैदानामध्ये सुरू झाली. अगदी विकास मला वाटतं डगआउट मधनं सेट होऊन आला की काय. आल्या त्याने पहिला चेंडू ती सागरला मात्र चौकार खेळला. सागरने देखील पहिला चेंडूवरती चौकार आल्यानंतर श्रीकुणेसारख्या फलंदाजाला टिपलं. टिट फॉर टॅट इट का जवाब त्याने पत्तर से दिला होता.
पण यावेळेस विकासने देखील चौकार खेळल्यानंतर सिंगल धाव घेत तो नॉन स्ट्राईक खेळला गेला. सेन्सिबल क्रिकेट नक्कीच पाहायला मिळालं. ही कोर कमिटी आहे सचिन ढवळे फाउंडेशनचे सर्व संचालक आपण बघतो. सुदर्शन केदार, महेश पुजारी सर, कोमल दरुरे सर. स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी जी पुस्तकं सचिन ढवळे पब्लिकेशननं प्रकाशित केलेली आहे, सहलेखक कोमल दरुरे सरांना देखील आपण स्क्रीनवरती बघितलं. 9 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे. स्ट्रायकिंग एंडवरती आदित्य यावेळेस मात्र सेन्सिबल क्रिकेट अगदी चांगल्या चेंडूला सन्मान त्याने दिला. एक सिंगल धाव मात्र घेतली. त्याप्रकारे नरेश सरने सांगितलं की विद्यार्थी घडवण्यासाठी सचिन सर नेहमीच पुढे असतात. खरं तर आता जर तुम्हाला विद्यार्थी अधिकारी घडवायचे असेल तर प्रहार अकॅडमी, आणि जर खेळाडू घडवायचे असतील तर प्रहार प्रीमियर लीग ही स्पर्धा मात्र आता फार पसंतीस आलेली आहे. आणि इथून अनेक मोठमोठे खेळाडू घडताना आपण पाहिले, अनेक विद्यार्थी अधिकारी बनताना आपण पाहिले. हे सर्व श्रेय सचिन ढवळे सरांना आणि प्रहार, हे पूर्ण प्रहार अकॅडमी आणि प्रहार प्रीमियर लीग या स्पर्धेला नक्कीच द्यावंच लागेल. त्यावेळेस हा चेंडू हवेत आणि विकेट किपरच्या डोक्यावरनं पास होणारा चेंडू. बॅकअप मात्र चांगला होता. चेंडूला थांबवलं, धाव मात्र इथे नाही. डॉट बॉल. सागर शिंदेचं यशस्वी षटक आपण इथे पाहिलेलं आहे. पहिलं षटक संपलं. धाव फलकावरती 10 विकास राठोड 5 वरती फलंदाजी करेल. आदित्य जाधवला त्याने येवाना सुरुवात केलेली आहे, मात्र 1 धाव फलकावरती आहे. प्रहार प्रीमियर लीगचा ब्रँड अँबॅसिडर आदित्य जाधवला आपण मैदानामध्ये बघतोय. रोहित खरातला आपण काल बघितलं, तर दादा गायकवाडला देखील आपण आज मैदानामध्ये बघतोय. काणिफनाथ क्रिकेट क्लब पुरंदर संघाचं पहिलं षटक कंप्लीट झालं. प्रणव कोलते नवीन गोलंदाजीसाठी तयार होणार आहे. पुरंदरमध्ये देखील खूप चांगलं क्रिकेट आम्ही बघत होतो की 2018च्या अगोदर पुरंदरमध्ये कुठली मोठी स्पर्धा नव्हती झालेली, मात्र बोबगावमध्ये पहिल्यांदा 2018ला पुरंदर प्रीमियर लीगचं आयोजन झालं. 2019-20ला थोडंसं कोरोना पॅन्डेमिकमुळे खेळ थांबला होता, तिथे स्पर्धा झाल्या नाहीत. उंच फटका, क्षेत्ररक्षक तिथे खाली पोहोचण्याचा प्रयत्न करतील, मात्र 1 धाव प्राप्त होईल. फलकावरती 1 धावेबरोबर पुढे पोहोचतील 11 धावा. पण 2021-2022ला पुरंदर प्रीमियर लीगचा एवढा मोठा धडाका पुरंदर तालुक्यात सुरू झाला. एका वेळेस 10 स्पर्धा एका वर्षी पुरंदर प्रीमियर लीग, आणि अनेक चांगले खेळाडू त्याच्यामुळं या तालुक्यातून देखील पुढे आलेले आहेत. आपण विपुल खैरे सारखा खेळाडू जो पुरंदर ला बिलॉंग करतो, तो खेळाडू देखील आज ऑल इंडिया ओपन पूलमध्ये देखील आपल्याला सातत्याने चांगलं प्रदर्शन करताना बघतो. सागर शिंदेने देखील खूप चांगलं क्रिकेट, विशेषतः बॉलर म्हणून गाजवलेली कारकीर्द आपण पाहिलेली आहे. तेजस साबळेला देखील आपण पाहिलं या अगोदरच्या मॅच मध्ये. तर आता गोलंदाज प्रणव कोलते. या कडक शॉट स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून 6 धावा मिळतील. शानदार षटकार. 17 वरती 1 NB धनकवडी. ती अप्रतिम फटकेबाजी मैदानामध्ये सुरू आहे. याच्या अगोदर आपण पाहिलं प्रीतम कटकेकडनं झेल सुटला आणि त्यानंतर हल्ला इथे गोलंदाजावरती चढवला गेलाय. एखाद्या खेळाडूला तुम्ही जीवनदान दिलं तर तो नक्कीच तुम्हाला धावा मोजायला लावेल. इथे मिळालेल्या जीवदानचा फायदा मात्र घेतला जातोय. षटकार मात्र इथे खेळला गेला. धावफलकाला अगदी एक चांगली झळाळी इथे मात्र आता NB धनकवडी संघाच्या माध्यमातून दिली जाते. 17 धावा धावफलकावरती 1 फलंदाज बाद. परत एकदा विकासच्या बॅटमधून आलेला फटका झेल यावेळेस बाउंड्री लाईनवरती टिपला गेलाय आणि ते फलंदाज होईल बाद. प्रीतम कटके परत एकदा तिथे मात्र तयार होता. मगाशी झेल सोडला आणि यावेळेस प्रीतम कटकेने टिपलेला एक अप्रतिम झेल आणि ते फलंदाज विकास राठोड मात्र झालाय बाद. मोठी विकेट इथे गमावली गेली. NB धनकवडी संघाला एक मोठा धक्का. पहिला मोठा फटका खेळण्याचा मनसुबा त्याचा होता. बॅटच्या समोर चेंडू होता. बाउंड्री लाईनवरती अगदी अप्रतिम झेल तिथे टिपला गेला. सुंदर कॅमेरा वर्क आपल्याला या स्पर्धेदरम्यान प्रथम स्पोर्ट्सच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. एक सुंदर झेल इथे मात्र टिपला आणि नवीन बॅटर आता मैदानामध्ये येईल. दोन्ही कॅच अत्यंत सुंदर पकडलेले आहेत. बाउंड्री लाईन वरती पुरंदरच्या खेळाडूंनी जे कमालीची प्रतिभा दाखवलेली आहे ती निश्चित कौतुकास्पद आहे. पहिला कॅच जो लॉंग ऑफला पकडला होता, त्यानंतर आता स्क्वेअर लेगला पकडलेला कॅच, दोन्ही अप्रतिम होते. प्रणव कोलतेला देखील यश मिळालेलं आहे. नवीन फलंदाज संदेश पाटे, आदित्य जाधव, संदेश पाटे ही जोडी मैदानामध्ये. 2 बाद 17
निलेश दादा भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशन धनकवडी. प्रणवचा हा चेंडू इथे कव्हर मध्ये खेळण्याचा प्रयत्न, अगदी गॅप शोधून खेळण्याचा प्रयत्न होता, पण क्षेत्ररक्षण तिथे तैनात केलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, कीपर एंडला थ्रो केलाय, पण 2 धावा अगदी झटपट पूर्ण झाल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. सिद्धेश पाटील सरांना आपण पाहतोय खेळताना. अगदी 40+ वय असताना देखील अगदी चांगला फिटनेस नक्कीच त्यांचा पाहायला मिळतोय. एक चांगला खेळाडू, चांगला आयोजक, चांगले कोच आज नक्कीच आपण संदेश पाटीलच्या रूपामध्ये पाहतोय. एक चांगला खेळ नक्कीच आज देखील या मैदानामध्ये आपण पहिल्या मॅच दरम्यान या संघाचा पाहिला होता. स्विचिट खेळण्याचा प्रयत्न होता. इथे चेंडू टप्पा पडल्यानंतर हलकंसं वळण घेतलं आणि चेंडू अगदी इथे मात्र निर्धाव आला. डॉट बॉल. प्रणव कोलते निश्चित गुणवत्ता मोठी आहे आणि त्यामुळंच इथे आपण बघतोय सागर शिंदे, अनिकेत फडतरे, तेजस साबळे यांच्या संघामध्ये प्रणव कोलते देखील आपली जागा निश्चित बनवते. उंच चेंडू आहे, क्षेत्ररक्षक नाही पोहोचू शकत चेंडूच्या लेन पर्यंत. कॅच सुटला असं म्हणता येणार नाही, परंतु अधिकचा एफर्ट हवा होता की चेंडूच्या लेन पर्यंत पोहोचणं अपेक्षित होतं. 2 षटकांचा खेळ इथे संपलेला. 21 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. खरं तर विराट कोहलीचं एक स्टेटमेंट आम्ही सातत्याने चर्चा करतो, त्याविषयी विराट कोहली म्हणतो की एखादा कॅच पकडायचा आहे तुम्हाला आणि चेंडू पर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला जर 3 सेकंद लागतायत आणि लोक म्हणतील की वेल ट्राय, पण जर तेच अंतर तुम्ही 2 सेकंदामध्ये पूर्ण केलं तर लोक म्हणतील गुड कॅच. पण 3 सेकंदावरून 2 सेकंदापर्यंत येण्यासाठी तुम्हाला प्रचंड मेहनत लागते, काही गोष्टींचा त्याग करावा लागतो, तर तुम्हाला ते शक्य होतं. ते एवढं सोपं नाहीये. म्हणजे हुसेन बोल्टला जर 9 सेकंद लागत असतील 100 मीटर धावून जाण्यासाठी, पण त्याला जर त्याचा 1 सेकंद कमी करायचा आहे, 2 सेकंद कमी करायचा आहे, तर ते लगेच शक्य होणार नाही. त्याला त्यासाठी भरपूर मेहनत करावी लागते, भरपूर सराव करावा लागतो, योग्य आहार घ्यावा लागतो, तेव्हा कुठेतरी तो 2 सेकंद 3 सेकंद कमी करू शकतो. क्रिकेटचाही खेळ तसाच आहे, तो खेळ आहे, त्यामुळे ती मेहनत खेळाडूंनी केली पाहिजे. या उजव्या इष्टा बाहेरचा चेंडू इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने उचललाय चेंडूला आणि क्षेत्ररक्षक नाही अडू शकणार. 4 धावा प्राप्त होतील. इथे डावखुऱ्या हाताचा फलंदाज अर्थात आदित्य जाधव साठी अत्यंत शानदार चौकार. येस, अगदी सुंदर उदाहरण डुमे सरांनी दिलं आणि यासाठी डुमे सरांच्या समालोचनाचे सर्वजण दिवाणे आहेत. ज्यावेळेस नरेश सर बोलतात त्यावेळेस फक्त ऐकत राहावंसं वाटतं आणि समालोचन ऐकत असताना क्रिकेटची एक वेगळी मजा निर्माण करण्याचं काम आमचे नरेश डुमे सर नेहमीच करतात आणि अगदी प्रसन्न वातावरण निर्माण करतात. त्याबद्दल त्यांचं देखील मनापासून धन्यवाद. क्रिकेटच्या खेळाला एक वेगळी गोडी निर्माण करून देतात. आदित्य यावेळेस स्विच इट खेळण्याचा प्रयत्न होता, पण यावेळेस हा चेंडू अगदी बॅटवरती आलाच नाही. चेंडूमध्ये वेग होता आणि तो वेग डायरेक्ट विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन चेंडू थांबवतोय. चेंडू डॉट बॉल. धावफलकावरती धावा जमा होत आहेत त्या 25 धावा. तिसरं षटक हे प्रगतीपथावर असताना आपण पाहतोय. अक्षय कटके गोलंदाजी मार्गवर. पुरंदरचे धुरंदर आज मैदानामध्ये उतरलेत. तर एका बाजूने NB धनकवडी हा संघ देखील मैदानामध्ये खेळताना आपण पाहतोय. फुल टॉस चेंडू सरळ एका लाईन मध्ये खेळलेला एक अप्रतिम फटका होता. आदित्य जाधवच्या बॅट मधून षटकार. अप्रतिम फटका आदित्यने मात्र या चेंडूवरती दाखवून दिला. एक कलात्मक फटका नक्कीच पाहायला मिळाला. ज्यावेळेस आदित्य फटका खेळण्यासाठी तयार झाला होता, थोडीशी त्यांनी हालचाल केली, गोलंदाजाला प्रवृत्त केलं, चेंडू यॉर्कर लेनचा टाकण्यासाठी प्रवृत्त केलं, पण हा चेंडू यॉर्कर झाला नाही, तो उलटा झाला. आदित्यने अगदी एक परफेक्ट क्रिकेटिंग शॉट खेळत समोरच्या बाजूला खेळलेला एक उत्तुंग षटकार आणि 6 धावा इथे NB धनकवडी संघाच्या खात्यामध्ये जमा केल्या. पहिल्या मॅच मध्ये आदित्यची बॅटिंग आपण पाहिली होती, षटकार त्याने खेळला होता, पण थोडासा तो लय त्याचा पाहायला मिळाला. जी बॅटिंग आदित्यची आपण सातत्याने पाहतो ती बॅटिंग या मॅच मध्ये सुरू झाली असं वाटतंय. 31 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये तिसरं षटक मैदानामध्ये सुरू असताना आपण बघतोय सुरुवात चांगली होती, मात्र त्यानंतर जो दोन्ही षटक अप्रतिम आली. अक्षय कटके गोलंदाज, पुन्हा एकदा उंच फटका, फाईन लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, अप्रतिम कॅच इथे होईल आणि अजून एक फलंदाज NB फाउंडेशनने गमावला. 3 बाद 31. तिसऱ्या षटकामध्ये टीम पोहोचते. 11.63 सरासरी जरूर आहे, मात्र पाठोपाठ फलंदाज बाद झाले आहेत. आदित्यला देखील आता परतावं लागेल.
उंच फटका खेळायचा प्रयत्न, स्क्वेअर लेगच्या डोक्यावर मारायचा प्रयत्न होता, मात्र वरची कड आणि त्यामुळेच उंची जास्त मिळाली. पण पहा कॅच किती सुंदर घेतलेला आहे. चेंडू हातामध्ये घेतल्यानंतर तो हलकासा खाली बसला, जेणेकरून चेंडूचा फोर्स शरीरामध्ये सामावला जाईल आणि बॉडीची रोल केली त्यानं तिथे, त्यामुळं झेल हातातून सुटण्याची शक्यता खूप कमी होते. गोलंदाजाचं सेलिब्रेशन आपण बघतोय आणि फलंदाजाची निराशा सुद्धा बघतोय. ही खासियत राहिलेली आहे प्रथम स्पोर्ट मीडियाची. एकाच वेळेस दोन्ही दृश्य आपल्याला बघायला मिळतात की काही खुशी काही गम. इमोशन्स महत्वाचे असतात आणि ती इमोशन्स दाखवण्याचा प्रयत्न करतायत. 31 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. अक्षय कटके, हो हो हो, परत एकदा हवेमध्ये चेंडू, लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक नाही पोहोचू शकत. 2 धावा इथे मिळू शकतात. तिसऱ्या धावीचा प्रयत्न करायचा आहे, मात्र संदेश पाटीलने थांबवलेला आहे. खेळाडूचे परतीचे रस्ते बंद झाले होते आणि परतावं लागेल. चौथा धक्का NB धनकवडी संघाला इथे बसेल. 33 धावांवरती 4 गडी बाद होतील निलेश दादा भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशन धनकवडी संघाचे. धनंजय देखील बाद होऊन परते. संदेश पाटे मात्र मैदानामध्ये सुरक्षित आहे. गेल्या काही वर्षांमध्ये ग्रेट फिनिशर म्हणून आम्ही बघितले संदेश पाटेला, ओपनर म्हणून बघितलं, मिडल ऑर्डर मध्ये बघितले आम्ही आणि फिनिशर म्हणून देखील बघितलेले. प्रत्येक भूमिकेमध्ये 100% योगदान देण्याची क्षमता संदेश पाटेकडे सातत्यानं मागच्या 20-25 वर्षांमध्ये खेळाडूंनी प्रेक्षकांनी अनुभवलेली आहे. नवीन फलंदाज संघर्ष मैदानामध्ये दाखल होणार आहे. सात मिनिट राहिलेली आहेत आणि अजून यानंतर एक षटक पूर्ण करायचं आहे कानिफनाथ क्रिकेटला पुरंदर संघाला. जिथे वेळ संपणार आहे, मग एक चेंडू राहिला तरी पेनल्टी म्हणता येणार नाही त्याला, रिस्ट्रिक्शन मात्र तुमच्यासाठी तयार होईल. या साकू टप्प्याचा चेंडू होता, हुक करण्याचा प्रयत्न केला तिथे क्षेत्ररक्षक. स्क्वेअर लेगला 1 धाव प्राप्त होईल. फलकावरती 34 धावा. 3 षटकांचा खेळ संपला. 4 बाद 34. निलेश दादा भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशन धनकवडी. 4 बाद 34 धावा 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण स्कोरबोर्डवरती पाहतोय. सर नक्की पाहिलं तर पुरंदरच्या संघाने एका ताकदवार संघाला थांबवून ठेवलं आतापर्यंत, कारण 4 ओव्हरची मॅच काय होईल सांगता येत नाही. आणि अगदी हा धावफलक जर 40-42 पर्यंत जर थांबवला आला पुरंदरला, तर त्यांच्या देखील जिंकण्याच्या बऱ्याच साऱ्या आशा जागरूक राहतील, कारण त्यांच्याकडे देखील बॅटिंग लाईनअप चांगली आणि 4 ओव्हरच्या मॅच मध्ये कधी काय होईल सांगता येते. कारण 360 मैदान, अगदी मैदानचं आउटफील्ड आपण पाहिलं तर फक्त गॅप शोधली की चौकार मिळतोय. ते गॅप शोधावे लागतील, जशा प्रकारची बॅटिंग देखील करावी लागेल. पण अजूनही पाहिलं तर द ग्रेट फिनिशर संदेश पार्टे मैदानामध्ये आहेत आणि शेवटच्या षटकाचा फायदा कसा उचलायचा हे संदेश पार्टेंना चांगलं माहिती आहे. संघर्ष आता मात्र स्ट्रायकिंग एंडवरती असेल. गोलंदाजी मार्कर गोलंदाज संदीप काळे, गोलंदाजी मार्कर आपण पाहतोय. आणि ते गडबड होतीये. इथे फक्त स्ट्राईक रोटेट करायची होती संदेश पाटेंना, पण इथे धाव देखील मिळाली. देवाला मागितला 1 डोळा, देवाने दिले 2 डोळे. स्ट्राईक देखील रोटेट झाली आणि त्याबरोबर एक सिंगल धाव देखील धावफलकावरती ऍड होते. 35 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. आणि स्ट्रायकिंग एंडवरती आता द ग्रेट फिनिशर संदेश पार्टे. या 5 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न केला जाईल NB धनकवडी संघासाठी. इथे फुल टॉस चेंडू होता, उजव्याच्या बाहेर जाणारा चेंडू, अक्रॉस द बॅट फटका खेळायचा प्रयत्न होता संदेश पार्टेचा, फसलेला आहे. शेवटचं षटक मैदानामध्ये संदीप काळे गोलंदाजी मार्क करते. जो इम्पॅक्ट आहे मग तन्मय यावेळेस हा चेंडू मात्र ऑन साईडला खेळला. क्षेत्ररक्षक विकेटमध्ये तैनात केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण, एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होऊ शकणार नाही. अप्रतिम थ्रो होता, झटकन थ्रो तो गोलंदाजापर्यंत पोहोचवला गेला. संदीपची मात्र एक चांगली गोलंदाजी आज आपण या मॅच मध्ये पाहिलं आहे. याच्या अगोदरचा एक फुल टॉस चेंडू जो संदेश पार्टेंना मात्र सत्वत राहील. का तो फुल टॉस चेंडू माझ्याकडनं मिस झाला, कसा तो मिस झाला, हा प्रश्न त्यांना सत्वत राहील. त्यावेळेस देखील हा चेंडू स्क्वेअर लेग मध्ये खेळला. क्षेत्ररक्षक तिथे
चांगलं क्षेत्ररक्षण, केवळ एक सिंगल धाव. या ओव्हरमध्ये संदीपचं षटक जर पाहिलं तर त्याने आतापर्यंत एक चांगली सुरुवात मात्र केली आहे. केवळ 2 धावा त्याने 4 चेंडूमध्ये खर्च केल्या. तर इम्पॅक्ट प्लेअरचा नियम आहे, परंतु तुम्ही एका डावामध्ये खेळलात, पहिल्यांदा 11 खेळाडू घेऊन खेळलात, तर दुसऱ्या डावामध्ये तुम्हाला तो खेळाडू एखादा खेळाडू इम्पॅक्ट करता येऊ शकतो. मग ज्याला तुम्हाला फलंदाजीसाठी आणायचं आहे तर काही आवश्यकता नसतं की आदल्याच डावामध्ये त्याला क्षेत्ररक्षणासाठी उतरवणं. इम्पॅक्ट प्लेअरमध्ये तुम्ही कधी एखादा खेळाडू बदली करू शकता. यस, उंच फटका, ताकदवान फटका, संदेश पार्टेचा अत्यंत सदाबहार षटकार. सबस्टिट्यूटचा नियम वेगळा आहे क्रिकेटमध्ये, की एखादा खेळाडू जर बदली म्हणून मैदानामध्ये येत असेल किंवा एखादा खेळाडू तेवढा वेळ जर बाहेर जात असेल, तर जेवढा वेळ तो बाहेर गेलेला आहे तेवढा वेळ त्याला बॅटिंग करता येत नाही किंवा गोलंदाजीला येता येत नाही. इम्पॅक्ट प्लेअरचं तसं नाही आहे. तुम्ही कधी दुसऱ्या डावामध्ये एखादा प्लेअरच्या जागेवरती नवीन खेळाडू पाठवू शकता. यस, चांगलं क्षेत्ररक्षण, थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव प्राप्त होईल आणि याच बरोबर षटकाची सांगता होईल. 4 षटकांचा खेळ संपला, 1 डाव संपला. 44 वरती 4 षटकाच्या समाप्तीनंतर विजयासाठी 45 धावांची आवश्यकता आहे. ती कानिफनाथ क्रिकेट क्लब पुरंदर संघाला. एक डाव संपलेला आहे. पुन्हा एकदा मैदानाची विहंगम दृश्य आपल्या समोर येत आहेत. समोर इंजिनिअरिंग सिंहगड इन्स्टिट्यूटचं डेंटल कॉलेज आपल्याला बघायला मिळतं. ही अत्यंत उंच इमारत आहे. सात मजली इमारत आपल्याला बघायला मिळते आणि त्याच्याच पायथ्याशी असलेले हिरवेगार हे क्रिकेटचं मैदान. फलंदाजीसाठी मैदानामध्ये कानिफनाथ संघाला उतरावं लागेल. तो अगोदर आपण NP धनकवडी संघाची फलंदाजी बघू. श्रीकांत खुणे पहिल्या चेंडूवरती चौकार मारला. सागर शिंदेने दुसऱ्याच चेंडूवरती त्याचा अडथळा दूर केला. त्यानंतर आदित्य जाधव अक्षय कटकेच्या गोलंदाजीवरती अनिकेत फडतरेकडे झेल देऊन परतला. 6 चेंडूमध्ये 12 धावा. विकास राठोड 5 चेंडूमध्ये 11. चांगला खेळत होता, मात्र प्रणवनं प्रीतम कटकेकडे झेल देण्यास भाग पाडलं. धनंजय लोखंडे आज फारशी उपयुक्त खेळी करू शकलेला नव्हता, मात्र संदेश पाटे 7 चेंडूमध्ये 12 धावा आणि संघर्ष 3 चेंडूमध्ये 2 धावा नाबाद. 44 धावा 4 गड्याच्या मोबदल्यात. पुढच्या मॅचचा टॉस आपण करणार होतो. अल्शिफा 11 कॅम विरुद्ध पर्वती क्रिकेट क्लब पर्वती. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती, आपण टॉस साठी यायचं आहे आणि स्पर्धेचा ब्रँड अँबॅसेडर चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचंय. त्वरित पर्वती आणि कॅम दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस साठी यायचंय आणि या टॉस साठी मी आमंत्रित करेल आकाश गोरे. या स्पर्धेचे ब्रँड अँबॅसेडर आकाश गोरेंना मी या ठिकाणी आमंत्रित करेल. यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जाईल. चला दोन्ही संघाचे संघनायक त्वरित टॉस साठी यायचंय. अल्शिफा 11 कॅम विरुद्ध पर्वती क्रिकेट क्लब पर्वती. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती, आपण टॉस साठी यायचंय. पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहिला आणि इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती, इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी आपण त्वरित या ठिकाणी हजर राहायचंय. अजिज बंबैया अल्शिफा 11 संघाचे संघनायक आणि त्याचबरोबर अतुल मांगडे पर्वती क्रिकेट क्लब पर्वतीचे संघनायक, दोघांना विनंती, आपण त्वरित टॉस साठी या. दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना आता मैदानामध्ये सुरू होईल आणि त्या सामन्याचा टॉस या ठिकाणी केला जाईल. अल्शिफा 11 कॅम संघाचे संघनायक अजिज बंबैया, थोडस लवकर या, टॉस आपल्याला करून घ्यायचा आहे. चला मॅच चालू करून घ्या, क्षेत्ररक्षण लावून घ्या. सांगितलंय त्यांना, त्यांचं ते सुपर सेशन. चला पटकन.
चला लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या, मॅच चालू करा. क्षेत्ररक्षण लावून घ्या, क्षेत्ररक्षण लावून घ्या लवकर. पर्वती संघाचे कॅप्टन अतुल मांगडे या ठिकाणी आहेत, तर अलशिफा संघाचे संघनायक जीज चला क्षेत्ररक्षण या लावून घ्या ठिकाणी प्लीज. आता ही विनंती नाही तर ही आयोजकांकडून ताकीद देण्यात येते, थोडीशी घाई करा प्लीज, आपल्याला ही विनंती आहे. येस, टॉस आपण करतोय. प्रहार प्रीमियर लीग 2025चा 13वा पर्व आपण पाहतोय. आणि आता आजच्या दिवसातील दुसरा सामना आता मैदानामध्ये होईल. पर्वती 11 विरुद्ध अलशिफा 11 कॅम्प या दोन संघादरम्यान टॉस ठिकाणी गेले. दोन्ही संघाचे संघनायक या ठिकाणी माझ्यासोबत आहेत, अतुलजी मांगडे आणि त्याचबरोबर अजित बोंबे सर आणि बँड मिस्टर गोरी सरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. एका साईडला प्रहार प्रीमियर लीग तर दुसऱ्या बाजूने सचिन ढवळे अकॅडमी असा कॉल तुम्हाला करावा लागेल. 4 ओव्हरची मॅच आणि टॉस आता आपण करतोय. टेल्स इज द कॉल आणि ते हेड्स. अलशिफा 11 संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. निर्णय काय असेल? फिल्डिंग करू सर. पहिल्या मॅचचं तुम्हाला नक्कीच अभ्यास आहे आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. पण अगदी पर्वतीची बॅटिंग देखील तुम्ही पाहिली. दादा गायकवाड, सागर शेडगेचा स्फोटक फलंदाजी आपण पाहिली. तर किती धावांमध्ये थांबवायचा विचार करताल? एक 40-45 पर्यंत. चांगली टीम आहे, चांगले प्लेयर त्यांच्याकडे. पण आपल्या मित्राचे खास भाऊ आहे आमचा, तो जिंकू का आपण जिंकू एकच आहे, पण आम्ही जरा जिंकायला प्रयत्न करतोय. पण इथे ती मैत्री मैदानाच्या आतमध्ये तशीच राहील का मैदानाच्या आतमध्ये तसं राहणार नाहीये? थोडा फाईट करू त्यांच्याबरोबर, मैत्रीनंतर करू मग. यस, शुभेच्छा तुम्हाला. तुला टॉस तर जिंकता आला नाही, हरकत नाही, पण सुरुवात मात्र लाजवाब झाली आजच्या स्पर्धेची. दादा गायकवाड, सागर शेडगेची बॅटिंग पाहून आनंद नक्की झाला असेल. कसं वाटलं ती बॅटिंग पाहून? दादा तर ऑलवेज भारीच आहे. सागर भैया खरंच भारी वाटलं बॅटिंग करून, त्याची बॅटिंग पाहून खरंच भारी वाटलं. टीम चांगली आहे आमची, जिंकायचा प्रयत्न नक्कीच करू. यस, एक मोठं टार्गेट इथे सेट करायचं आहे. अलशिफाचा एक चांगला संघ. तुम्हाला देखील खूप खूप शुभेच्छा. दुसऱ्या सामन्याचा टॉस या ठिकाणी झाला, तुमच्यापर्यंत निर्णय नक्कीच पोहोचला. अलशिफा संघाने टॉस जिंकला, प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. एक तगडी मॅच यानंतर तुमच्यासोबत येईल. पाहूया, आनंद घेऊया आणि आत्ता जाऊया समालोचन कक्षामध्ये. पुन्हा एकदा गोपी जाधव सर, शैलेश निवगुणे सरकडे. धन्यवाद. येस, थँक्यू. 21 बॉलमध्ये 42 अजूनही लक्ष ते पूर्ण करायचं असेल. कानिफनाथ क्रिकेट क्लब पुरंदर दुसऱ्या डावमध्ये धावसंख्येचा पाठलाग करतात, 45 लक्ष आहे. आणि पहिल्याच ओव्हरमध्ये आतापर्यंत 3 बॉलमध्ये 3 धावा खात्यामध्ये आलेल्या आहेत. गोलंदाज संदेश पाटे, अनुभव संपन्न गोलंदाज. यावेळेला उचललाय बॉल, एक्स्ट्रा कव्हरला, एक्स्ट्रा पॉवर. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला आणि आता हा सनसनाटी षटकार आलाय. 6 धावा. आय फटका इथे सजवला जातोय संदेश पाटे यांच्यावरती, सर्वात प्रमुख गोलंदाजावरती हे चढवलेलं आक्रमण आहे. ग्रामीण भागातलं क्रिकेट देखील एवढ्या मोठ्या उंचीवरती नेण्याचं काम या संघाने केलंय आणि सुरुवात तर धूमधडाक्यामध्ये केली. एक लिजंड आयकॉन खेळाडूच्या विरोधात हे चढवलेलं आक्रमण 6 धाब्यांसाठी. संदेश पाटे जरी अनुभवी असतील तरी सुद्धा आता अलीकडचं क्रिकेट बदललेलं आहे आणि तेच प्रत्येक खेळाडूने दाखवलंय. यंग टॅलेंट, त्या जोशामध्ये ते प्रहार देखील करतायत, धावा देखील बनवतायत आणि चांगलं आव्हान देखील आपलं उपस्थित करतायत. 4 चेंडूंमध्ये आतापर्यंत 9 धावा होत आहेत. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, बॉलला फोर्स केलाय कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल होत आहेत. एकेरी धाव इथे प्राप्त केली जाते आणि एक चांगलं क्रिकेट आहे. म्हणजे एखादा मोठा हे फार गरजेचं आहे आणि ती 1 धाव इथे प्राप्त केली जाते. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ, धावसंख्या होते ती 10. पहिले षटक सुरू आहे आणि दुहेरी अंकामध्ये धावसंख्येने प्रवेश केलाय. 9ची सरासरी गरजेची आहे. सध्या 10 धावा दुपार सत्रामध्ये अखिल भारतीय खुला गट रंगेल आणि अखिल भारतीय खुला गट ऑल इंडिया ओपन साठी जी दुचाकी ठेवलेली आहे प्लेअर ऑफ दी सिरीज आमच्या मुख्य मंचाच्या अगदी डाव्या बाजूला तुम्ही पाहू शकताय. त्यावर कोणता खेळाडू 13व्या पर्वामध्ये स्वार होणार, पारितोषिकांची खैरात आहे. आणि आज अखिल भारतीय खुल्या गटाचा दुसरा दिवस. दुपार सत्रामध्ये अनेक तारे सितारे इथे उतरतील आणि त्यामुळे त्याची देखील उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. ओडी विकेट, पुढचा चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न फॉलो थ्रू मध्ये अडवला जातोय. शेवटच्या बॉलवर धाव मिळणार नाही. डॉट बॉल ओव्हरची समाप्ती. 45 धावांचा पाठलाग करत असताना
धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 10. मगाशी मी उल्लेख केला होता की 9ची सरासरी, पण ती जास्त गरजेची आहे कारण 4 षटकांची लढत आहे. पहिल्या षटकामध्ये 10 आल्यात, 18 बॉलमध्ये 35. सामन्यामध्ये रिक्वायर्ड रन रेट 11.67. इथून जर आपण मॅचकडे पाहिलं तर 18 बॉलमध्ये 35 म्हणजे एका षटकामध्ये थोडासा बॅटिंगचा वेग, धावांचा वेग वाढवणं गरजेचं राहील. नक्कीच या आपण पाहतोय इथे जी बॅटिंग आतापर्यंत होते, एक षटकार आला, परंतु संदेश पार्टे अनुभवाच्या जोरावरती इथे धावसंख्येला कुठेतरी रोखण्यामध्ये यशस्वी ठरतायत. 10 धावा खर्च झाला, एक षटकार देखील आलाय, परंतु उरलेल्या चेंडूंमध्ये 5 चेंडूंमध्ये फक्त 4 धावा त्या दरम्यान खर्च करतायत आणि एक 18 चेंडूंमध्ये 35 धावा. गोलंदाजांसाठी देखील भरपूर काही शिल्लक ठेवलेलं आहे त्यांनी, परंतु बघूयात गोलंदाज कशा प्रकारे इथे कामगिरी करतील. यष्टांच्या मागे धनंजय बांद्रे अगदी सुरेखरित्या इथे कामगिरी करतायत. प्रत्येक गोलंदाजाला योग्य ते मार्गदर्शन करतायत आणि सर्वात आपण पाहिलं ना तर महत्वाचा खेळाडू जर कोण असेल फिल्डिंग क्षेत्रामध्ये तर यष्टिरक्षक आहे आणि एकदम बारकाईने प्रत्येक क्षेत्ररक्षकाला अचूक जागेवरती नेमणूक त्यांच्या माध्यमातून केली जाते. तर गोलंदाजी मार्गवरती कामगिरी झकास करण्यासाठी विकास येत आहेत. बघूया या मॅच मध्ये कशा प्रकारे विकास गोलंदाजीला इथे साकारतील. पहिल्या षटकामध्ये 10 आल्या, दुसऱ्या षटकासाठी विकास राठोड. स्ट्राईक एंडला आहे तेजस साठी पहिला बॉल विकासचा. ओडी विकेट, पहिलाच बॉल हवेत खेळाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक दाखल होतोय, झेल टिपतोय, विकासाला झकास चेंडू टाकला, तेजसची विकेट घेतली. पहिला धक्का 10 या धावसंख्येवर. चांगला झेल इथे टिपला जातोय. धनंजय लोखंडे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय इथे झेल टिपला जातोय. पहिल्या विकेटचं पतन होत आहे, पहिलाच बॅटर इथे बाद होतोय. तेजस्वी कामगिरी करणारा तेजस, एक षटकार त्याच्या बॅटमधून आला परंतु तो जास्त वेळ तग धरून इथे उभा राहू शकला नाहीये. विकास याच्या गोलंदाजीवरती प्रहार करण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये तो असफल ठरतोय. पहिल्या विकेटचं पतन होतंय. पुन्हा एकदा इथे NB धनकवडी या संघाने कुठेतरी कमबॅक केलंय असं म्हणता येईल. अजूनही शेवटचे 17 चेंडू आणि 35 धावा. सामना अजूनही आटोक्यामध्ये आहे आणि तो आटोक्यामध्येच ठेवण्याचा प्रयत्न इथे पुरंदर संघाचा देखील असेल. एक चांगला उल्लेख तुम्ही केलाय, परंतु दुसऱ्या बाजूने भागीदारी दुसऱ्या विकेटसाठी. आयुष्याच्या प्रवासामध्ये उद्योग असो, व्यवसाय असो किंवा क्रिकेट असो, भागीदारी पार्टनरशिप महत्वाची राहते आणि कानितनाथ पुरंदर संघाला जिंकायचं असेल तर दुसऱ्या विकेटसाठी ती भागीदारी रचावी लागेल आणि त्यासाठी एका खेळाडूला संकटमोचक बनणं गरजेचं आहे. बशीर शेख आलाय, बशीरसाठी फुल लेनचा बॉल ड्राईव्ह करायचा होता परंतु इथे पहा बीट्स आलाय आणि त्यानंतर फॉलो थ्रू मध्ये एकाच ऍक्शन मध्ये तो बॉल थांबवला आणि हे संपाय सिग्नल. स्क्वेअर लेग पंचांनी सांगितलंय फलंदाज बाद होतोय, भोपळाही फोडता आलेला नाहीये. बशीर शेख बॅक टू दी पॅव्हिलियन बसतोय. दुसरा धक्का 10 धाबांवर दुसरा धक्का आलाय. आल्या पावलीच इथे डगआउटच्या दिशेने जावं लागतंय. अगदी गोल्डन डकचे शिकार ठरतायत. विकेटचं देखील पतन होत आहे. काय गोलंदाजी इथे विकास यांची आणि नावाप्रमाणे झकास कामगिरी देखील करतायत. सामन्यामध्ये जर आपण पाहिलं ना तर काहीशी उत्सुकता वाढवण्याचं काम आतापर्यंत विकास यांनी केलंय. धावा म्हणाव्या तशा अवघडही नाहीयेत, म्हणाव्या तशा सोप्याही नाहीयेत. कडवं आव्हान गोलंदाज देखील उभं करतायत, परंतु ते सोपं करण्याचं काम तुम्हाला सोप्या पद्धतीनेच म्हणजे चांगला चेंडू बॅटवरती घ्यावा लागेल, स्वीट टायमिंग करावं लागेल, चेंडूला गॅपमध्ये धाडावं लागेल आणि त्यानंतर तुमच्या बॅटमधून धावा देखील येतील. इथे थोडंसं कठीण झालंय पण तुम्ही नेहमीच म्हणेन, आम्ही नेहमीच उल्लेख करतो पण या स्पर्धेमध्ये मी आवर्जून ते सांगेन की कठीण जरी असलं तरी तुम्हाला सचिन डबळे पब्लिकेशनचं गणित आणि बुद्धिमत्ता चाचणीचं पुस्तक हाती आले हो, अवघड मॅच सोपी झाली हो असं म्हणायला हरकत नाही आणि त्यासाठी तुम्हाला धावा काढणं गरजेचं आहे. नवीन फलंदाज मंगेश स्ट्राईक एंडला आहे. विकासच्या खात्यामध्ये 2 विकेट, पहिल्या 2 बॉलवर 2 विकेट आल्यात. त्यानंतरचा बॉल एक्सप्रेस बॉल पाहायला मिळाला. पुणे मुंबई एक्सप्रेसवेवर ज्या पद्धतीने वाहनं अतिशय वेगाने जात असतात तसाचा बॉल एक्सप्रेस बॉल हाय हॅलो करत निघून गेलाय. डॉट बॉल आलाय, डॉट बॉलनी दबाव बनेल. समीकरण 15 चेंडू 35 धावांची आहे गरज. या धावसंख्येने देखील आपण पाहिलं तर एक चांगली कलाटणी घेतली आहे. या धावा देखील डिफेंड होऊ शकतात, इथे देखील रोखलं जाऊ शकतं आणि प्रत्येक गोलंदाजाने इथे मात्र अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली आहे. 3 चेंडूंमध्ये एकही धाव खर्च केलेली नाहीये. इथे देखील एक्सप्रेस डिलिव्हरी, बॅटची एज आणि त्यानंतर शॉर्ट फाईन लेग वरती देखील बॅटर इथे होतील बाद. संकेत इथे मात्र झेल टिपतायत आणि विकेटचं कार्तिक इथे मला वाटतं झेल टिपतायत आणि विकेटचं इथे पतन होत आहे आणि बॅटर क्रमांक 3 डगआउटच्या दिशेने बॅक टू द पॅव्हिलियन. तू चल मी आलोच असं सांगितलं एकमेकांना. लेन बॉल होता, हुक करण्याचा प्रयत्न, बॅटला स्पर्श झाला, शॉर्ट फाईन लेग 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये होता आणि त्याने तो झेल टिपलाय. संकेतच्या हातामध्ये जाऊन तो बॉल विसावला.
प्रत्येक फलंदाजांनी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. संकटमोचक हा उल्लेख मी केला होता आणि असं म्हटलं जातं शैलेश सर, ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में खडा वो सबसे बडा. संघ अडचणीत सापडल्याने अशा वेळेला जबाबदारी घेणं गरजेचं होतं, पण ही जबाबदारी पथ्यावर पडलेली नाही. अजून एक विकेट इथून थोडासा बॅकफुटवर गेलाय संघ, परंतु 14 बॉलमध्ये 35. पाहिलं तर शक्य आणि पाहिलं तर अशक्य आहे. शक्य आणि अशक्य या दोन शब्दांच्या मध्ये काय असेल तर ती मेहनत आता फलंदाजांना करावी लागणार आहे. मेहनत करावीच लागेल. धावा बनवण्यासाठी बॅटरला कुठेतरी इथे सर्व सूत्र आपल्या हाती घ्यावी लागतील, कारण गोलंदाजांनी आतापर्यंत विकास राठोड यांच्या गोलंदाजीचा जर अनालिसिस आपण पाहिला तर 4 चेंडू आतापर्यंत हाताळलेत, एकही धाव खर्च केलेली नाहीये आणि 3 बॅटर त्यांनी बाद केलेत. काय गोलंदाजी केली आहे. स्वप्नवत इथे सुरुवात केली आणि स्वप्नाची पूर्ती स्वतःच्या मेहनतीने इथे विकास करतायत. अचूक टप्प्यावरती मारा करतायत. सातत्याने कठीण प्रश्न इथे गोलंदाजांच्या समोर बॅटरच्या समोर उपस्थित केले जात आहेत आणि त्याचं उत्तर मात्र देता येत नाहीये. इथे मात्र बॅकफुटला जाऊन खेळण्याचा पुन्हा एकदा जोरदार अपील, परंतु ती अपील पंचांनी फेटाळून दिली आहे. काय गोलंदाजी आहे. कडवं आव्हान आणि त्या आव्हानांना मात्र उत्तर देता येत नाही. आणि लागोपाठचे इथे 5 चेंडू निर्धाव आहेत. 3 बॅटर विकास यांनी बाद केलाय. या मॅचमुळे, या ओव्हरमुळे कुठेतरी कलाटणी घेते आणि NB धनकवडी या संघाच्या बाजूने सामना झुकला आहे. अगदी बरोबर उल्लेख तुम्ही केला. या षटकामध्ये 5 चेंडू टाकले, 3 विकेट घेतल्यात, म्हणजेच काय तर विकेटचा सिलसिला जारी आहे आणि आता गोलंदाज सध्या फलंदाजांवर भारी आहे. यावेळेला थोडासा आखू टप्प्याचा चेंडू पूल केलाय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचतोय. मी ते सिंगल, एकेरी दुहेरीने आता काम चालणार नाहीये. तुम्हाला झापूक झुपूक फलंदाजी करावी लागेल, कारण आता समीकरण आहे 2 षटकांचा खेळ संपलाय. 11 धावा 3 गडी बाद, म्हणजेच 12 चेंडू 34 धावांची आहे गरज. मॅच अजूनही ऑन आहे. गेम ऑन करावा लागेल शैलेश सर. आता गेम ऑनच करावा लागेल. डू ऑर डाय आहे. जो जिंकेल तो पुढच्या फेरीत, जो पराभूत होईल त्याला मात्र घरचा आहेर मिळेल. प्रत्येक मॅच जिंकण्यासाठी तुम्हाला तिथे शिर्तीचे प्रयत्न करावे लागतील. कुठल्याही अडचणी येऊत, कुठल्याही व्यत्यय येऊत, त्यांना झुगारून तुम्हाला सर्वोत्तम खेळ करावा लागेल. एवढं चांगलं प्लॅटफॉर्म मिळालाय, एवढा मोठा प्लॅटफॉर्म मिळालाय. त्या प्लॅटफॉर्मवरती खेळण्याचा, आनंद घेण्याचा, जिंकण्याचा प्रयत्न तुम्हाला करावा लागेल आणि त्या प्रयत्नामध्ये तुम्हाला कदाचित यश अथवा अपयश येईल, परंतु प्रयत्न करायला मात्र घाबरून चालणार नाही. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. धनंजय लोखंडे इथे गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. डावखुरे शैलीचा अजून एक तेजपुंज तारा NB धनकवडी या संघाकडून आहे. तर स्ट्राईकला आपण पाहतोय सौरभ इथे त्यांच्याच माध्यमातून इथे आपण पाहतोय या षटकाची सुरुवात. पहिला चेंडू ऑन साइडला, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. इथे आपण पाहतोय क्षेत्ररक्षक तैनात आहेत. विकास जिकडे जाईल तिकडे विकास यांच्या नावाची चर्चा केली जाते. मगाशी गोलंदाजी आणि आता क्षेत्ररक्षण. एकाच धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 12, 3 गड्यांच्या मोबदल्यात. 11 बॉलमध्ये 33 बनवायचे. धनंजय लोखंडे गोलंदाजीसाठी दाखल झाला. पहिल्या चेंडूवर सिंगल मिळते. सौरभने तो प्रयत्न केला, क्रॉस बॅटने ऑन साईडला टर्न केलं बॉलला, पण तो आता हवाई हल्ले करावे लागतील. आपण पाहतोय स्वर्गीय शशिकांत माधवराव अभंग यांच्या स्मरणार्थ प्रहार प्रीमियर लीगचं हे 13वं पर्व, त्यातच सर्व 13व्या पर्वाचं दमदार आयोजन आणि आम्हा सर्वांना या 13व्या पर्वाचा गर्व असं हे दर्जेदार पर्व. पण तो इथे फटका हवेत खेळलाय. कव्हर्स मध्ये चेंडू काय का हवेत राहिला. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतोय तोपर्यंत एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये केलं गेलंय. आता गिअर शिफ्ट करावा लागेल. शैलीजी चांगला ड्रायव्हर तोच असतो जो योग्य वेळेला गिअर शिफ्ट करतो आणि आता या 2 फलंदाजांपैकी एका फलंदाजाला ड्रायव्हिंग सीटवर बसावं लागणार आहे, कारण समीकरण 10 चेंडू 31 धावांवर येऊन पोहोचलंय. ड्रायव्हर तरी किती चांगला असला तरी सुद्धा रस्ता किती महत्वाचा आहे. जर खाच खळगे असतील तर त्यावरती तुम्हाला ड्रायव्हिंग वेगात करता येणार नाही. ऍक्सिडेंट नक्कीच होईल आणि तोच इथे प्रयत्न गोलंदाज करतायत. वेगवेगळे आव्हानं इथे उभी करतात, परंतु बॅटर इथे ड्रायव्हिंग सीट वरती येत आहेत, गिअर शिफ्ट करतायत, परंतु लगेचच एक मोठा खड्डा येतोय आणि अजून एका विकेटचं पतन इथे होत आहे. चौथा बॅटर देखील इथे बाद होईल डगआउटच्या दिशेने. बॅक टू द पॅव्हिलियन. NB स्पोर्ट्स फाउंडेशन ने तो दबाव बनवला. दबाव में कुछ लोग बिखरते तो कुछ लोग निखरते. त्या दबावामध्ये पूर्णपणे आता तो दडपणाचा अभाव झालेला दिसत नाहीये. मात्र दडपणाचा प्रभाव फलंदाजांवर झालाय, कारण गोलंदाजाने ते दबाव, ते दडपण सातत्यपूर्ण ठेवले. येथे चांगला झेल टिपलाय. सेफ अँड कॅच. फलंदाज बाद झालाय. रेग्युलर इंटरव्हल्स मध्ये विकेट आल्या आणि त्यामुळे हा दबाव पूर्णपणे पाहायला मिळतोय. संघनायकाने दुसऱ्या डावामध्ये आपल्या गोलंदाजांवर ठेवलेली जबाबदारी, त्यांना सांगितलेली भूमिका स्पष्टपणे इथे पूर्ण केली गेली आणि त्यामुळे या सामन्यात जर आपण विचार केला
तर NB स्पोर्ट्स फाउंडेशन धनकवडी हा संघ थोडासा 2 पावलं पुढे पाहायला मिळतोय, पण तो अजूनही 10 चेंडू आणि 31 धावांचं समीकरण जर आपण पाहिलं तर इथून मात्र मोठे फटके आले. षटकार चौकारांची आतषबाजी झाली तर ह्या सामन्यामध्ये पलटवार होऊ शकेल कानिपनाथ क्रिकेट क्लब पुरंदरकडून, आणि तोच प्रयत्न करायचा आहे. गोलंदाज आपण पाहतोय धनंजय तिघे स्ट्राईक एंडला आहे. अनिकेत फडतरे पुढचा चेंडू अनिकेतसाठी. पुढे होता बॉल, पिकअप शॉट, ऑन साईडला टर्न केलाय, अजून एक विकेट. तू चल मी आलोच, फलंदाज पार. काय गोलंदाजी इथे केली आहे. बॅटिंग कुठेतरी कमकुवत दिसून येते आहे. बॅटच्या रडारमध्ये चेंडू येतोय परंतु त्याला सीमारेषेच्या पलीकडे धाडता येत नाहीये. आणि मगाशी ज्याप्रमाणे सर तुम्ही उल्लेख केलात की ड्रायव्हिंग सीटवरती बसून तो ड्रायव्हर तितक्याच चांगल्या पद्धतीने गाडी ज्यावेळेस हाताळतो त्यावेळेस त्याची कला आपल्याला अवगत होते, परंतु इथे जी गोलंदाजी सुरू आहे हायवेला इथे गाडी येतच नाहीये. गल्ल्या गुल्ल्यातूनच चेंडू इथे जातोय असंच कुठेतरी म्हणावं लागतं. सातत्याने ब्रेक लावले जात आहेत त्यामुळे हा गिअर शिफ्ट होत नाहीये. श्रीकांत खुने आपण पाहतोय झेल टिपतायत. एक चांगला झेल तिथे टिपला जातोय. धनंजय यांना पुन्हा एकदा यश मिळत आहे. मागच्या जर 10 चेंडूंचा विचार केला, मागचं षटक आणि हे 4 चेंडू, तर इथे सातत्याने विकेट गमावल्या जातात, धावा कुठेतरी रोखल्या जातात. शेवटच्या 8 चेंडूंमध्ये 31 धावा. मॅच होती कुठे आणि आता आली आहे कुठे. हा चेंडू देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा झेल त्याच ठिकाणी टिपला जातोय. म्हणजे बॅटर येत आहेत आणि कुठेतरी कॅच प्रॅक्टिस देत आहेत असं कुठेतरी वाटतंय. आणि विकेट हॅट्रिक इथे धनंजय पूर्ण करतायत. विकास राठोड पेक्षा कुठेतरी धनंजय सरशी मारतायत. बॅक टू बॅक 3 विकेट इथे मिळवतायत आणि या स्पर्धेतील अजून एक विकेट हॅट्रिक धनंजय लोखंडे यांच्या नावावरती नोंदवली जाते. 5 चेंडूमध्ये 3 धावा खर्च केल्यात तर 3 बॅटर देखील बाद करतायत. 14 या धावसंख्येवरती 6वा बॅटर पुरंदर संघाचा. बॅक टू द पॅव्हिलियन. एखाद्या पत्त्याचा बंगला कोसळावा तसाचा डाव कोलमडला. अक्षरशः 7 चेंडूमध्ये 31 धावा आणि आजच्या दिवसामध्ये ही दुसरी विकेट हॅट्रिक. आउटसाइड ऑफतून थोडासा बाहेर गेला, लो फुल टॉस ऑन साईडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, पण क्षेत्ररक्षकाने चांगली नजर ठेवली. अर्थात श्रीकांत खुने तिथे टीमचा कॅप्टन झेल घेताना पाहायला मिळाला. सकाळच्या सत्रामध्ये या स्पर्धेचा 13व्या पर्वाचा ब्रँड अँबॅसिडर अशोक गायकवाड म्हणजेच दादाने ती विकेट हॅट्रिक पूर्ण केली. आणि या मॅचमध्ये धनंजय लोखंडेला आपण पाहतोय विकेट हॅट्रिक त्याने देखील पूर्ण केली. आणि आता धावसंख्येला खिंडार पडलाय. 14-6. इथून आव्हान कठीण झालंय. 7 चेंडू 31 धावांची आहे गरज. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय तर दुसऱ्या बाजूला गोलंदाज धनंजयचा या षटकातला आता शेवटचा बॉल असेल. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केलाय. कर्तव्य निधीच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी या स्पर्धेने जपली. स्वर्गीय शेखर उत्तम शेळके, स्वर्गीय जयेश हरीश्वर गरज, स्वर्गीय विशालदादा वसंत कांबळे यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबियांना मदतीचा एक हात सामाजिक बांधिलकी जपत असताना पुढे केला गेला. या स्पर्धेमध्ये जेवढेही चौकार षटकार येतील आणि त्यानंतर त्या मागे जो निधी गोळा होणार आहे तो या तिन्ही कुटुंबियांना त्याचं वाटप केलं जाणार आहे. आणि यासाठीच आम्ही नेहमी प्रहार प्रीमियर लीगची चर्चा करत असतो की जिथे संवेदनशीलता दाखवली जाते, सामाजिक बांधिलकी जपली जाते आणि ती म्हणजे प्रहार प्रीमियर लीग. नक्कीच या गोष्टीची देखील चर्चा संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये सातत्याने केली जाते. कुठल्याही प्रकारचा पाठिंबा न देता स्वकष्टाने स्वबळाने या सर्व गोष्टी हाताळणं हे देखील स्वप्नवतच आहे. आणि सचिन सरांचं या बाबतीत कौतुक करावं लागेल की ही संकल्पना जी सत्यामध्ये उतरवण्याचं काम केलं, कुठलंही पाठबळ न असता इथे आपल्या परीने खेळाडूंच्या उन्नतीची कामगिरी आणि या सर्व तिन्ही जे आपण पाहतोय आपल्या क्रिकेट जगताशी निगडीत असलेले व्यक्तिमत्व ज्यांनी कित्येक दशकं आपल्या क्रिकेटला दिली त्या व्यक्तिमत्वांच्या घरातल्यांसाठी देखील हा निधी सुपूर्द करण्यात येतोय. ही संकल्पना फक्त विचारात आणून किंवा बोलून नाही तर सत्यात उतरवण्याची कामगिरी देखील सचिन सरांनी केली आहे, त्याबद्दल कौतुक करावं लागेल. षटक क्रमांक 4 कडे आपण वळतोय आणि सर्वात यंग खेळाडू या संघातील आपण पाहतोय गोलू शेवटचं षटक हाताळण्यासाठी येत आहेत, परंतु इथे बॅलन्स फार जास्त आहे. शेवटच्या 6 चेंडूंमध्ये 30 धाबींची गरज आहे. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा इथे मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक मात्र तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. आदित्य जाधव इथे आपण पाहतोय. चेंडू अडवतील, सिंगल प्राप्त केला जाईल. शेवटच्या 5 चेंडूंमध्ये 29 धाबा. कुठेतरी ही मॅच गोलंदाजांनी आपल्या खिशामध्ये टाकण्याचं काम केलंय. अगदी बरोबर. कानिपनाथ क्रिकेट क्लब पुरंदरसाठी हा सामना आता फसलाय. गोलू 19 वर्षाखालील गोलंदाज आहे. प्रभावी गोलंदाजी त्याच्याकडून राहिली. पहिल्या चेंडूवर सिंगल त्याने खर्च केले. सौरभ आहे स्ट्राईक एंडला. 5 बॉलमध्ये 29. हा बॉल फुल लेनचा क्रॉस बॅटने ऑन साईडला टर्न केलाय. जमिनीला गुदगुल्या करत बॉल चाललाय डीप मिड विकेटला. एकदा मिळाली, एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये केलं.
2 धावा खात्यामध्ये ऍड होतील, पण तो आता लेट झालाय. पण तू थेट फटके जर आले तर अजूनही सामन्यामध्ये शिरकाव होऊ शकेल, परंतु आता थोडंसं कठीण झालंय शैलेश सर हे आव्हान. 4 चेंडूंमध्ये 27 धावा म्हणावं तशा सोप्या नाहीच आहेत, अवघडच आहेत. आणि गोलू यंग टॅलेंटेड गोलंदाज आहे, परंतु इथे आक्रमण केलंय. परंतु या षटकारांना कुठेतरी विलंब होतोय, कुठेतरी उशिराने हे षटकार येत आहेत. या षटकारांची गरज काही चेंडूंच्या अगोदर ती होती, परंतु षटकार ठोकणं देखील इथे गरजेचं आहे. 18 धावेंवरून आपण पाहतोय धावसंख्या 24 वरती येते. 6 बॅटर बाद झालायत, परंतु सौरभ इथे या फटक्यांमध्ये चेंडूला कन्वर्ट करतायत आणि धावसंख्येमध्ये देखील वाढ करतायत. शेवटचे 3 चेंडू आणि 3 चेंडूंमध्ये अजूनही विजयासाठी 21 धावींची गरज आहे. मंचावर आपण पाहतोय अतिथी निलेश बिनताडे स्पोर्ट्स फाउंडेशनचे अध्यक्ष सागरदादा बिनताडे, त्याचबरोबर उद्योजक चंदूशेठ गोगावले यांना आपण पाहतोय. या स्पर्धेचे जनक निर्माते सचिन डबळे सर आहेत, त्याचबरोबर शरद दौड सरांना आपण पाहतोय. कोमल दोरुरे सर तिथे आहेत. आणि बहुधा आता हा सामना पूर्णपणे झुकलाय. NB स्पोर्ट्स फाउंडेशन धनकवडी 2 चेंडूमध्ये 20 धावांची आहे गरज. गोलूने देखील षटकार आल्यानंतर चांगलं कमबॅक करून दिलं. तन्मय घेतोय 2 बॉलवर, सौरभ 6 बॉलमध्ये 11 वर, 2 चेंडू 20 धावा. औपचारिकता आता या सामन्यामध्ये पूर्ण केली जाते. शॉट ऑफ गोल्ड लेन गती वाढवली, चेंडू आहे डॉट बॉल. आणि आता सागरदादा बहुधा या स्पर्धेतून आजच्या दिवसातून हा सामना जिंकत असताना आपला संघ जिंकतोय. चांगले खेळ NB स्पोर्ट्स फाउंडेशन धनकवडी. आणि आता शेवटचा बॉल शिल्लक आहे. 1 बॉल मध्ये 20 धावांची गरज. समोर खेळण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरला बॉल हवेत गेलाय, तिथे मिळणार आहे 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो आणि बरोबरच हा सामना इथे संपलाय. NB स्पोर्ट्स फाउंडेशन धनकवडी हा संघ इथे विजयी होतोय. 45 धावांचं लक्ष होतं, मात्र गोलंदाजांनी दुसऱ्या डावामध्ये प्रभावी कामगिरी केली आणि त्याच्या जोरावर शैलेश सर हा सामना इथे NB स्पोर्ट्स फाउंडेशन धनकवडीने जिंकला. नक्कीच एक चांगला प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये NB स्पोर्ट्स धनकवडी या संघाने इथे विजय प्राप्त केला आहे. दुसऱ्या फेरीत देखील विजय प्राप्त होतोय. वेल डन, वेल प्लेड. संपूर्ण टीमचं अभिनंदन. तर पुरंदर संघाने देखील चांगली लढत दिली. एक चांगला खेळ इथे कानिपनाथ क्रिकेट क्लब पुरंदर या संघाने देखील केला, परंतु कुठेतरी NB क्रिकेट क्लब धनकवडी या संघाने बाजी मारली आहे आणि विजेता संघ म्हणून आपण त्यांचं नामोल्लेख करतोय. चला लगेच अल्सिफा 11 लगेच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा. वेळ खर्च करू नका. चला एका लाईनीत एका ओळीत. आपण टॉस अगोदर करून उपयोग होत नाही, थोडीशी घाई करा. आपल्याला ही विनंती नाहीये, तर ही सक्तीची वॉर्निंग आहे. आपण थोडीशी घाई करा. आणि आघाडीचे दोन्ही बॅटर आपल्याला विनंती, आपण लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. इथे पुन्हा एकदा मॅन ऑफ द मॅचचा किताब बॅक टू बॅक दुसऱ्यांदा विकास राठोड. आपल्याला विनंती, आपण लगेच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. आपल्याला ही विनंती असेल, मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब इथे प्रदान करतोय. दोन्ही टीम एका बाजूने आपण पाहतोय एकमेकांशी हात मिळवणी करतील. एका बाजूने पुरंदर टीम आहे, तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय NB धनकवडी हा संघ. त्यांच्या विरोधात अप्रतिम असा खेळ दोन्ही टीमने केला. त्याचबरोबरीने आपण पाहतोय नवीन मॅचला आपण सुरुवात देखील करणार आहोत. तिथे अल्सिफा 11 कॅम्प आणि त्यांच्या विरोधामध्ये पर्वती 11 या संघामध्ये आपण पाहतोय सुरू होणारी लढत. मोठी मॅच मैदानामध्ये रंगणार आहे. एका बाजूने आपण पाहतोय वासिक शेख अँड कंपनी, तर दुसऱ्या बाजूने अशोक गायकवाड अँड कंपनी. दोन्ही खेळाडू कधी काही आपण पाहिलेत ओपन गटामध्ये देखील एकत्रित खेळलेले आहेत. हमराज मृत्युंजय या संघामध्ये खेळलेले आहेत, परंतु आता हे नियामक मंडळ, या मंडळामध्ये ज्यावेळेस तुम्ही रजिस्टर टीम कराल त्यावेळेस तुमच्या एरियातील खेळाडू, आपल्या भागातील खेळाडूंना घेऊन तुम्हाला त्या संघाची बांधणी करण्यात येते. त्यामुळे आज परस्पर विरोधी आहेत.